नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महेश विचारे. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अशा विविध पदांवर ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे राम नाईक. रामभाऊंशी संवाद तर साधूयाच, पण त्याआधी त्यांच्याविषयी आत्ताची जी लेटेस्ट जी बातमी होती ती म्हणजे आपल्या देशाचे जे नागरी पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्याच्यासाठी त्यांच्या नावाची निवड झाली. त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे एक आनंदाची घटना आहे. तर त्यानिमित्ताने ते आज आपल्याशी संवाद साधणारच आहेत. पण एवढा प्रदीर्घ प्रवास आहे त्यांचा राजकारणामधला, तर त्याविषयी सुद्धा त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचे संवाद साधूया. रामभाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. पहिल्यांदाच आपल्या स्टुडिओमध्ये येतो आहे, पण तुमच्या डंकाची माहिती बऱ्यापैकी मला आहे. धन्यवाद. तर सर्वप्रथम आमच्या न्यूज डंका परिवाराच्या वतीने, आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वाचकांच्या वतीने पद्मभूषण पुरस्कारासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. तर पहिला मी प्रश्न तोच विचारतो, म्हणजे हा एक सर्वोच्च असा पुरस्कार, त्यासाठी तुमचं नाव जे ते घेतलं गेलं, आता तो पुरस्कार दिला जाणार आहे. तर कसं वाटलं ज्यावेळेला हा पुरस्कार तुमच्या जाहीर झाला? ज्यावेळेला तो पुरस्कार जाहीर झाला त्याला स्वाभाविकपणानं आपण आयुष्यभर केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटलं. फक्त एकच रुखरुख होती की माझ्या पत्नीचं निधन गेल्या वर्षीच 21 फेब्रुवारीला झालं आणि त्यामुळं रुखरुखती होती. कारण माझ्या जीवनामध्ये मी कामं केली, पण त्या कामाला एक जे सहकार्य लागतं ते सहकार्य अतिशय महत्त्वाचं होतं. आणि ते सहकार्य म्हणजे मी भारतीय जनसंघाचं काम करत असे. माझं लग्न झालं 1960 साली. आता मी आहे 90 वर्षाचा. तर मी अधिक काम करावं असं वरिष्ठांची इच्छा होती. आणि मी त्यावेळेला मुंबईत खिरा स्टील वर्क्स म्हणून स्टील फर्निचर करणारी मोठी कंपनी होती, गोदरेजच्या नंतरची. त्या कंपनीत कंपनी सेक्रेटरी आणि चीफ अकाउंटंट म्हणून काम करत होतो. 1800 कामगार त्या ह्याच्यात होते. तर ज्या वेळेला माझ्या वरिष्ठांनी सांगितलं, अडवाणीजींनी सांगितलं, अटलजींनी सांगितलं की रामभाऊ आप संगठन मंत्री होना चाहिए, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की अहो ते कसं शक्य आहे, मला 2 मुली आहेत आणि संसार नाही, ती तर व्यवस्था आम्ही करूच म्हणाले. म्हटलं तुम्ही म्हणता, पण एकदा पत्नीशी चर्चा करायला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला महाराष्ट्र जनसंघाचे जे संघटन मंत्री होते ते म्हणाले मी तुमच्या घरी येतो आणि आपण चर्चा करू. वसंतराव भागवत असं त्यांचं नाव. अतिशय चौकस आणि संघटना बांधण्यात अतिशय कुशल असे ते होते. त्यांनी येऊन पत्नीला हेच सांगितलं की आम्ही आर्थिकदृष्ट्या जे तुम्हाला इथं मिळतं ते देऊ. पत्नी त्यांना म्हणाली की तुम्ही मला हे काही सांगू नका, शेवटी राजकीय पक्षात कसं काय होतं हे मलाही माहिती आहे. कारण तिचे वडील काशीनाथ दारप हे नावाजलेले वकील होते, म्हणजे छगला, आंबेडकर यांच्या बरोबरीनं काम करणारे होते. आणि ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक झाली होती खुनाच्या ह्याच्यात, तर ते इथून सगळी लीगल माहिती पुरवत असत. पुण्याचे जे वकील होते ते सगळं चालवत असत, असे ते होते. आणि त्यामुळं राजकारणात कसं होतं काय होतं हे त्याला चांगल्यापैकी माहिती. पण म्हणाले माझी एक अट आहे की
ते वसंतराव भागवत म्हणाले, हो मग ते घरी जास्त वेळ राहतील, कारण नोकरीवरती मी होतो त्यावेळेला सकाळी 8:30ची लोकल पकडून चौपाटीला जायचं, 6:30चं ऑफिस बंद झाल्यानंतर 7:30-8ला घ्यायचं, आणि मग काय तास दीड तासामध्येच काय जे जनसंघाचं काम असेल ते करायला मिळायचं. तर त्यांनी सांगितलं भागवतांनी की तू जास्त वेळ मिळेल. म्हणाले तेही माहिती आहे की तुम्ही लोक एखादं काम ठरवल्यानंतर वेळेचं काही भान तुम्हाला राहत नाही, पण म्हणजे माझी एक अट आहे, ती म्हणजे तुम्ही मला नोकरी करायला परवानगी द्या, म्हणजे काही आर्थिक ह्याच्यात अडचण नाही पडणार. मग ठरलं तसं की मी पूर्ण वेळ काम करायचं, आणि मग तिनं BEd केलं आणि मुंबई महापालिकेच्या हायस्कूलमध्ये तिला नोकरी मिळाली. त्यामुळे ते जर तिनं केलं नसतं तर मग घर नीट चाललं नसतं, किंवा मी नीट काम करू शकलो नसतो, काही म्हणा. त्यामुळं तो एक काळ, आणि स्वाभाविकपणानं तिचा अशा वेळेला नसणं ह्याची रुखरुख झाली. अर्थात काही लोकांनी माझं अभिनंदन करताना असंही म्हटलं की खरं म्हणजे ह्यापूर्वीच मला मिळायला पाहिजे होतं. आता बोलताना लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात, परंतु ह्याचा स्वाभाविक आनंद आहे की मी जे आयुष्यभर काम केलं त्या कामाचं चीज झालं, आणि त्याचा मला अतिशय आनंद आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात 90 वर्ष हे वय आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वाटत नाहीच ज्या पद्धतीने अजूनही तुम्ही ॲक्टिव्ह आहात. तर याचं काय रहस्य आहे, म्हणजे विशेषतः राजकारणामध्ये असताना एवढी सगळी टेन्शन्स आहेत, एवढ्या जबाबदाऱ्या असतात, एवढी धावपळ असते, अशा याच्यात सुद्धा आपला फिटनेस राखणं? खरं म्हणजे 2 कारणं याची आहेत. माझे वडील हे औंध संस्थान म्हणून, म्हणजे सध्याचा जो सांगली जिल्हा आहे त्यामध्ये औंध हे गाव आहे, तर त्या औंधचं एक संस्थान होतं, आणि त्या संस्थानचे जे राजे होते त्यांना व्यायामाचा आणि चित्रकलेचा खूप हे होता. आणि माझे वडील MA-BT होते त्यावेळीचे, पण इंग्रजांच्यासारखं काम करायचं नाही म्हणून तिथे काम करत होते, आणि त्यामुळं ते मुख्याध्यापक होते, म्हणजे हेडमास्टर त्या शाळेत. आटपाडी म्हणून गाव, गदी माडगुळकरांच्या गाव त्याच्यापासून 4 किलोमीटरवरती आहे. एवढंच नव्हे तर माझे गदी माडगुळकर माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते, पण तो भाग वेगळा. तर आमच्या शाळेत व्यायामाच्या दृष्टीने असा नियम होता. त्यावेळेस शाळा सकाळी आणि दुपारी अशी भरायची, म्हणजे 2 शिफ्ट नव्हेत, शिफ्ट त्याच विद्यार्थ्यांचे. म्हणजे सध्या जसं चालतं की वेगळं नाही, सध्या तसं चालत नाही. सध्या समजा 1ली ते 4थी एका वेळेला आणि 5वी ते 8वी असं चालतं, तसं नव्हतं. सकाळी 7ला आमची शाळा सुरू व्हायची, 7 ते 11, आणि पुन्हा दुपारी 3 ते 5. तर त्या राजांच्या आग्रहामुळं त्यांना सूर्यनमस्काराची अतिशय आवड होती. त्यामुळे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एका हॉलमध्ये, आता कल्पना करा 250-300 गावांनी विद्यार्थी, पण अशा तिथं बाकीचं काही सोयी वगैरे काही नाहीत, पण ते सगळे नमस्कार घालू शकतील, कपडे खराब न होता म्हणून फरशीचं असं, आणि वर्ण पत्रे. त्याचं नावसुद्धा सूर्योपासना मंदिर. तर रोज 25 नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून घातले. आता तुम्हीच विचार करा, 1लीपासून 11वीपर्यंत जर रोज सूर्यनमस्कार घातले असतील तर प्रकृती चांगलं असण्याचं ते एक मोठं कारण आहे. त्याचबरोबर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवकही आहे, आणि संघामध्ये रोज संध्याकाळी व्यायामही होतो. व्यायामाबरोबर चांगले विचारही डोक्यात येत असतात, आणि म्हणून मी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यावरती काम केलं, पण मला कधी झोप लागत नाही अशी माझी तक्रार नाही. अंथरुणावर पडलो की 2 मिनिटात झोप, आणि सगळ्यांना याचा हेवा वाटायचा. 2 कारणं त्याची, की मी ज्यावेळेला झोपायचा वेळ आली की बघायचो की आज काय काय कामं ठरवली ती, त्यातली कुठली झाली आणि कुठली नाही, आणि उद्याची कामं कोणती आहेत तीही कशी करायची
हे बघून मग मी झोपत असे. आणि त्यामुळं डोक्यात असं काही नाही आहे. आणि मी जे काम केलं ते आर्थिकदृष्ट्या प्रामाणिकपणाने केलं. नाहीतर अशा वेळेला अशा चिंता काही लोकांना कराव्या लागतात, तर तसं काही माझ्याकडे नव्हतं, कारणही नव्हतं आणि तसं केलंही नाही. त्यामुळे सुखाची झोप मला त्यावेळेलाही लागत होती आणि आजही लागतं. मोठी मोठी कामं मी केली आहे, पण कधीही मला अशा प्रकारचा त्रास झाला नाही. म्हणजे ही फिटनेसची तुमची दोन प्रमुख कारण आहेत. तर तुम्ही उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे राज्यपाल म्हणून राहिलेला आहेत. म्हणजे एक महत्त्वाचं राज्य आहे, खासदारांची सर्वाधिक संख्या तिकडे असते. त्याचबरोबर एकूणच आत्तापर्यंतचा या राज्याचा इतिहास पाहता आणि आता अयोध्येत मंदिर झालेलं आहे, तुमच्याच मला वाटतं कार्यकाळात तो निर्णय झाला असेल. तर हे सगळं अशा महत्त्वाच्या राज्यामध्ये एक राज्यपाल म्हणून काम करताना काय नेमका अनुभव होता तुमचा? काय या 2-3 गोष्टी मी सांगू शकतो. एक असं आहे की 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर माझी नेमणूक उत्तर प्रदेशचा राज्यपाल म्हणून झाला. उत्तर प्रदेशला मी ज्या वेळेला गेलो आणि पहिल्याच दिवशी स्वाभाविकपणे पत्रकारांनी विचारलं तुमचा अजेंडा काय आहे. मी म्हणलो मी आत्ता येतो आहे आणि अजेंडा काय विचारतात. परंतु मला जेवढी उत्तर प्रदेशाची माहिती आहे त्यामुळं अनेक लोक उत्तर प्रदेशाला प्रश्न प्रदेश म्हणतात. तर तो प्रश्न प्रदेश असा प्रश्न जाऊन उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश कसा होईल हे मी कायदा व्यवस्थेचा एक मोठा गंभीर प्रश्न उत्तर प्रदेशात आहे, तो कसा कमी होईल. आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये 26 विश्वविद्यालय आहेत सरकारी, पण अनेकदा काही विश्वविद्यालयांच्या तर 2-2, 3-3 वर्षात पदवीदान समारंभच झाले नाही किंवा निकाल वेळेवर लागत नाही, तशी स्थिती होते. मी ज्या वेळेला 5 वर्ष पूर्ण झालेलं त्यावेळेला अगोदरची 3 वर्ष सगळ्या विश्वविद्यालयामध्ये परीक्षा वेळेवर झाल्या. कॉपीचा जो भाग होता त्याच्यासाठी आम्ही वेगळी यंत्रणा तयार करून, पोलीस यंत्रणा करून ते बंद केलं. तर त्यामुळं तो एक झालेला बदल त्यातनं झाला. पण उत्तर प्रदेशाची जी परिस्थिती झाली त्यामुळे आणखीन एक मी सांगितलं त्या दिवशी, म्हणलं तुम्ही मला शपथ घ्यायला सांगतात ना की महामहिम, तर म्हणलं तुम्ही मला महामहिम म्हणू नका, तुम्ही मला माननीय म्हणा. कारण इंग्रजीमध्ये त्याचं हिज एक्सलन्सी म्हटलं जातं. आता हिज एक्सलन्सी म्हणजे राजाशी संबंधित आहे, आता राजा नाही आहे आणि म्हणून इंग्रजीमध्ये ऑनरेबल म्हणत जा. आणि या गोष्टी मी पाहीन, कायदा व्यवस्था, शिक्षण, आणि त्यामुळं उत्तर प्रदेशात आणि मी खूप हिंडलो. माझ्या हिंडण्याचा परिणाम, कारण जिथं जाईन तिथं सध्याच्या दुनियेमध्ये हातात बोंडलं घेऊन यायचं. बोंडलं हा गमतीचा शब्द, पण यायचं. मी पत्रकारांशी मोकळेपणाने बोलत असत, त्यात कुठेही भंग होणार नाही याची मी अतिशय काळजी घेतली. आणि त्यामुळे स्वाभाविकपणानं उत्तर प्रदेशातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये माझे दौरे झाले. सगळे जिल्हे म्हणजे 78 जिल्हे आहेत. आता त्याचा परिणाम म्हणून हवं तर सांगतो. परिणाम असा की 2.5 वर्षानंतर निवडणूक आली विधानसभेची तिथं, आणि भाजपचं सरकार आलं. त्यावेळेला काही योगीच हे मुख्यमंत्री होईल असं काही ठरलं, कारण ते उभेच नव्हते, ते लोकसभेचे सदस्य होते. त्यांचं नाव नंतर ठरलेलं आहे. पण ज्या दिवशी उत्तर प्रदेशचे त्यावेळेचे मुख्यमंत्री अखिलेश यादव स्वाभाविकपणानं राजीनामा घेऊन माझ्याकडे आले. माझे संबंध मित्रत्वाचे होते. कायदेशीर गोष्टी असतील तिथं मी जिथं कडक व्हायचं तिथं कडकही राहिलेलं आहे, परंतु मित्रत्वाचे होते. मी म्हणतो काय अखिलेशजी, तुम्ही काँग्रेसशी कशी काय हे केलं, समझोता केला, आणि तुम्हाला
तुमच्या वडिलांचा मुलायम सिंगांचा विरोध हे करण्यावरती, काकांचा विरोध, आणि तुम्ही हे केलं, तुमचा पराभव झाला तो त्यामुळे झाला. ते काय मला म्हणाले, तुम्ही म्हणताय हे खरं आहे पण 5% खरं आहे. आणि मला 95च घाल म्हणाले, 95 तुम्ही आहात, आम्ही जेवढे हिंडलो नाही तेवढे तुम्ही हिंडलाच. तुम्ही बोलतही असं होतात की आम्हाला ऑब्जेक्शन घेता येत नव्हतं. आणि त्यामुळं या विजयाचं श्रेय संघटनेला, जनसंघाला, भाजपाला जेवढं असेल ते असेल, पण तुमच्यामुळे हे झालेलं आहे. नाही, अशा प्रकारचं एक वातावरण. दुसरं एक तुम्हाला मी सांगून एक 2-3 हां, कसं मनामध्ये परिवर्तन होतं लोकांच्या, त्याचं उदाहरण म्हणून हे आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते हिंदी बोलत असू द्यात नाही तर उर्दू बोलत असू द्यात, पण उर्दूवरती त्यांचं प्रेम आहे. मला तिथं गेल्यावर कळलं, तोपर्यंत मला माहिती नव्हतं, पण तिथं गेल्यावर मला कळलं की उत्तर प्रदेशाच्या मान्यताप्राप्त 3 भाषा आहेत, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू. ती मला कळलं. म्हणलं राजभवनात कुठेच उर्दू उर्दूचा बोर्डसुद्धा दिसत नाही आहेत. ते म्हणले हो असंच आहे. म्हणजे तिथले जे अधिकारी होते ते म्हणलं असं नाही. म्हटलं तुम्ही राजभवनाला 14 गेट्स आहेत. तर म्हणलं सगळ्या ह्याला अगोदर रंग लावा आणि वरती राजभवन हिंदीमध्ये, मग उर्दूमध्ये आणि मग इंग्रजी असं नाही का. ते केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला 2-250 पत्र आली आणि फोन तर इतके आले की तुम्हीच खरे राज्यपाल आहात, असं उर्दू भाषिकांच्याकडनं आलं. त्यामुळं ही गोष्ट मी एवढ्यासाठी सांगतोय की एरवी उर्दू म्हणजे मुसलमान, आणि ते काही प्रमाणात खरंही आहे, पण त्यांच्यासुद्धा विचारात बदल करता येऊ शकतो. मी हे एक उदाहरण सांगितलं. आणि दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो की माझं एक पुस्तक बनलं आहे, चरैवेती म्हणून. त्याच्याबद्दल नंतर तपशील सांगतो, पण किंवा आत्ताच सांगून टाकतो. सकाळ दैनिक आहे, त्यांनी मला 15 दिवसांना तुम्ही आठवणी तुमच्या लिहून द्याल तर बरोबर आम्ही ते प्रसिद्ध करू. त्याप्रमाणे मी 27 आर्टिकल्स त्यांना लिहून दिली आणि त्याचं पुस्तक बनवलं, चरैवेती. सगळे लहानपणापासूनचे उत्तर प्रदेशमध्ये पहिलं वर्ष राज्यपालाचं, त्या सगळ्या वेगवेगळ्या घटना आहेत आणि लोकप्रिय झालं. त्या पुस्तकाचं मी ज्यावेळेला पंतप्रधानांना पुस्तक दिलं, त्याला मराठी येतं, चांगलं उत्तम मराठी येतं. ते संघाचे प्रचारक असल्यामुळं पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र हे एकच होतं, त्यामुळं चांगलं मराठी येतं. आणि त्यांनी ते वाचल्यानंतर मला 4थ्या दिवशी त्यांचं पत्र आलं की पुस्तक वाचलं आणि पुस्तक चांगलं आहे, पण हे पुस्तक अन्य भाषामध्ये करा, कारण बाकीच्या लोकांना हे माहिती झाली पाहिजे. आणि मलाही ते पटलं. त्यामुळे मी पहिल्यांदा 4 भाषामध्ये ते पुस्तक केलं. त्यात मुंबईचं मी असल्यामुळं, कारण मुंबईतून मी 3 वेळेला आमदार आणि 5 वेळेला खासदार होतो, तर मुंबईतही वेगवेगळ्या भाषा आहेत. त्यामुळं त्या पुस्तकाचं मराठी तर ओरिजिनल, पण 4 भाषा कोणत्या, गुजराती 1, हिंदी 2, उर्दू 3 आणि इंग्रजी 4, असं 4 भाषांचं केलं. लोकांना आवडलं. आत्ता त्याचं ह्या घडीला 13 भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. आणि दृष्टिहीनांच्यासाठी सुद्धा ब्रेल लिपीमध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी, त्यामुळे 13 नेहमीची आणि ही 3, 16 भाषा ते उपलब्ध आहे. आता हे काम उत्तर प्रदेशात असताना जो मला वेळ मिळत होता त्यात मी लिहिलेलं आहे, पण लोकांची, मी सांगत होते लोकांची जाण. आणि आता उर्दूचा प्रश्न एवढ्यासाठी मी सांगितला
की केवळ गेटमध्ये झालं, तर हे जे माझं उर्दू पुस्तक प्रसिद्ध झालं त्याच्यावरती ठिकठिकाणी त्याची चर्चाही म्हणजे आपण म्हणतो पुस्तकाची व्हॅल्यू काय आहे काय आहे अशी झालेली आहे. तर अनेक गोष्टी इकडं मुंबईचं मुंबई झालं, तिथं महाकुंभ 2018 साली होता. कुंभ आणि महाकुंभ ह्याच्यात खूप फरक आहे आणि जवळजवळ 12 कोटी लोक येतील त्या काळात. तो काळ असतो त्यावेळेचा असे अंदाज होते. आणि योगीजी, मी त्या कमिटीचा अध्यक्ष, योगीजी मुख्यमंत्री म्हणून कार्याध्यक्ष. म्हणजे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम करायचं, ज्याला आवश्यकता असेल, मला सूचना असेल तेवढी मी त्यांना द्यायची, असंच कार्याध्यक्षाच्या कामाचं स्वरूप. पण मलाही ह्या कामात इंटरेस्ट असल्यामुळं त्या पहिली मीटिंग ज्या वेळेला झाली त्या गावात म्हणजे अलाहाबादमधले अनेक मान्यवरही त्या कमिटीचे सदस्य होते. तर मी त्यांना मी अध्यक्ष म्हणून एक सूचना करतो, बघा तुम्हाला कशी आवडते म्हणून त्यांना बॉम्बे मुंबई वगैरेचा आवाज. आणि म्हटलं हे जे गाव अलाहाबाद आहे ते म्हटलं काही वर्षापूर्वी प्रयागराज होतं आणि हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात सुद्धा त्याचं नाव प्रयागराज आहे. तर मला असं वाटतं की त्यात हिंदू मुस्लिम हा मुद्दा सोडून द्या, प्रयागराज हे नाव अधिक सार्थक आहे. त्याला मान्यता मिळाली, प्रयागराजला मान्यता मिळाली. तर तिकडे फैजाबाद, अयोध्येचं नाव फैजाबाद, पण पूर्वी म्हणजे कुणीही गेला तर अयोध्याच म्हणायचं. फैजाबाद काही तिथल्या लोकांच्या ह्याच्यात लँड रेकॉर्डमध्ये वगैरे फैजाबाद असायचं. पण मग मी फैजाबादचंही अयोध्या करून घेतलं. नाहीतर आत्ता जे राम मंदिर झालेलं आहे, सगळे जात आहेत तिथे, त्याच्या 7/12चा उतारा काढला असता तर ते फैजाबादमध्ये आहे असं झालं असतं. तर हा जो कामाचा आनंद आहे तो मला मिळत राहिला. आणि म्हणून असा गव्हर्नर राज्यपाल झालाच नाही. राज्यपाल हे राजभवन जे आहे ते राजभवन आता राहिलेलं नाही आहे, हे जनभवन झालेलं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या. योगी आदित्यनाथ यांचा म्हणजे ज्यावेळेला सुरुवात तुमची झाली त्यावेळेला अखिलेश यादव हे होते, पण योगी आदित्यनाथ आले जेव्हा मुख्यमंत्री म्हणून, त्यानंतर त्यांच्याशी तुमचा कसा संवाद होता की त्यांचं काम जे आहे, पद्धत आहे त्यांची कामाची, त्यांचा आणि माझा संबंध होता. योगींचे जे गुरु अवैद्यनाथ म्हणून होते ते खासदार होते. म्हणजे मी ज्यावेळेला निवडून गेलो 89 साली त्यावेळेला ते खासदार म्हणून निवडून आले होते. पण ते हिंदू महासभेचे म्हणून उमेदवार होते, पण जनसंघाच्या बरोबर भाजपाच्या बरोबर राहत असत. आणि नंतर त्यांनी नंतर 2 टर्म्स योगीजी खासदार होते आणि त्या काळात मी खासदार होतो. आणि मी तसा बऱ्याच महत्त्वाच्या विषयांचा मंत्री असल्यामुळं अधिक मित्रत्व, त्यामुळं त्यांच्याशी माझं मित्रत्व होतं. आणि त्यांच्यात एक आक्रमकपणा आहे हिंदू या विषयावरून, असं त्यांच्याबद्दलची तक्रार करणाऱ्यांची. पण बाकीच्यांचं म्हणणं असं की बाबा उत्तर प्रदेशची जी एकूण परिस्थिती आहे त्यामध्ये हे अधिक योग्य आहेत. आणि म्हणून 2.5 वर्षात ह्यांनी आणि 2.5 वर्षात त्यांनी असं जे काम केलं त्याचा फरक लोकांना जाणू दे. फरक किती जाणवतो तर मी आणि कशामुळे जाणवतो, कारण तुम्ही माझ्या कामाबद्दल विचारतात. उत्तर प्रदेशाला तुम्हालाही माहिती असेल एका वेळेला पूर्वी युनायटेड प्रॉव्हिन्सेस असं म्हणत असत आणि मराठीत संयुक्त प्रांत. आणि मग आता उत्तर प्रदेश कसं झालं तर उत्तर प्रदेश असं झालं. उत्तर प्रदेशात कसं झालं तर आपली घटना 26 जानेवारी 1950 अस्तित्वात आली. तर 24 जानेवारीला म्हणजे 2 दिवस अगोदर सरकारनं गॅझेटमध्ये नोटिफिकेशन काढलं की हे उत्तर प्रदेश हे नाव आता युनायटेड प्रॉव्हिन्स किंवा संयुक्त प्रांत या दोन्ही शब्दांच्या ऐवजी उत्तर प्रदेश असं या राज्याचं नाव राहील. आणि म्हणून घटनेत
उत्तर प्रदेश आलं. मुंबईतही आणि उत्तर प्रदेशातही काही संस्था विशेषतः सांस्कृतिक कामासाठी सिनेमा नाटक वगैरे त्यांची मागणी अशी होती की बा उत्तर प्रदेशाला हा स्थापना दिवस म्हणून द्या. आणि तसं पाहिलं तर तो स्थापना दिवस बनतो. मी हे काम करत असताना लोकांच्याकडनं निवेदन घेत असे आणि मला ते योग्य वाटलं. म्हणून मी त्यावेळेला मुख्यमंत्री होते अखिलेश यादव, त्यांना दिलं. त्यांना सांगितलं म्हणा असं आहे. ते म्हणाले मी तुम्हाला 7-8 दिवसांमध्ये काय करायचं ते सांगतो. 7-8 दिवसानंतर ते आले. म्हणाले ही कल्पना चांगली आहे पण ही आम्ही स्वीकार करू शकणार नाही. म्हणजे काय झालं तर आमच्या पार्टीचे लोक म्हणतात की हे असं केलं तर त्याचा फायदा राम नाईकला म्हणजे भाजपला होईल आणि म्हणून नको. योगी आले आणि मी योगींना सांगितलं की असा एक प्रश्न असा तर हे असं आहे तर ते आपण केलं तर बरं होईल. योगींना ही कल्पना आवडली. त्यामुळं 2018 उत्तर प्रदेश दिवस असा तो दिवस जाहीर झाला. आणि एक स्वाभाविकपणानं लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर. पण हा नुसता पोशाखही नाही कार्यक्रम, तर त्याच्यामागे एक कार्यक्रम लावला. कार्यक्रम असा की उत्तर प्रदेशात अनेक जिल्हे त्या जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात. म्हणजे कुठे गालीच्याच बनतात, महिलांचे मोठे मोठे ड्रेस साड्या ते एकाच वेळेस, बर्तन काचेची बासणं असं लाकडाचे हे असं वेगवेगळं काम करणारे. प्रतापगड म्हणून एक जिल्हा आहे त्यात फक्त आवळेच म्हणजे संबंध याच्यातून आणि त्या आवळ्याची बर्फी परदेशात एक्सपोर्ट होते. असे वेगवेगळे जे आहे ते त्याच्यावर लावलं. तर आता ते झालं 2018. आत्ता ज्या वेळेला त्याचा मी विचारलं योगींना कुठपर्यंत झालेला आहे तर आता उत्तर प्रदेशाचे एक्सपोर्ट्स त्या योजनेचं नाव पण असेल OPOD, 1 प्रॉडक्ट 1 डिस्ट्रिक्ट, प्रत्येक जिल्ह्यात जो असेल तो. तर आता हे असं होत आहे त्यामुळं प्रगती चाललेली आहे. मी त्यांना दुसरी एक सूचना केली होती की बा उत्तर प्रदेशात पोलीस कमिशनर नव्हते. तर मोठी शहरं जी आहेत आणि मोठे शहरीत शहरातच एक गुंडगिरीचं हे जास्त असतं तर म्हणलं तुम्ही कमिशनरेट करा. अगोदरच्या ह्यांनी नाही मानलं, ह्यांनी मानलं आणि आता 7 जिल्ह्यामध्ये कमिशनरेट झालेली आहेत. लॉ अँड ऑर्डर बरीचशी सुधारलेली आहे. सुधारलेली इतकी आहे की आता ते इन्व्हेस्टमेंटसाठी सगळे प्रयत्न चालतात ना, तर उत्तर प्रदेशामध्ये एवढ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत. त्याचं एक मुंबईच्या दृष्टीने जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. करोनामध्ये अनेक जण गावी गेले तर परत नाही आले बरेचसे. आज पूर्वी जेवढे उत्तर भारतीय मुंबईत होते त्यातले निम्मेसुद्धा परत नाही आले. तर राम मंदिर आता उभं राहिलेलं आहे. तुमच्याच कार्यकाळामध्ये 2019ला हा निकाल लागला आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. आता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. तर आज एकंदरीतच वातावरण उत्तर प्रदेशमधलं बदलले, देशातलंही बदललेलं आहे. त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? असं आहे की रामाची भक्ती ही सगळीकडे वेगवेगळ्या स्वरूपात आहे. महाराष्ट्रात सुद्धा आता जेवढं सुधारणा झालं असेल ते सोडून भेटलं की रामराम म्हणायची पद्धत आहे. ज्या वेळेला कोणी जातो त्याला पोचवताना सुद्धा रामराम म्हटलं जात असतं. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये हे राम भीती दाखवायची असली तर राम आपल्या रक्तामध्ये इतका भिनलेला आहे आणि तो कुठल्याही भाषेचा असो ते सारखंच आहे. आणि त्यामुळं त्याचा जो आनंद आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. स्पेशल गाड्या वेगवेगळ्या ठिकाणून जात आहेत. आता उत्तर मुंबईच्या भागात आत्ता आपण इथं आहोत त्याची
1200 कार्यकर्ते तिकीट काढून स्पेशल गाडीतनं गेलेले आहेत. आता अशा गाड्यांच्यासाठी येतं, त्यामुळं लोकांच्या आत ह्याची भावना आहे. आणि आत्ता एवढ्या संख्येने तिथं माणसं जात आहेत, गर्दी होते, तरी तुम्ही पहा किती व्यवस्थितपणाने चाललेलं आहे. आणि प्लॅनिंग हा मोठा विषय आहे आणि योगी त्या दृष्टीने फारच चांगल्या पद्धतीनं काम करतात. मी एक त्यांची मला कामाची नीट माहिती व्हावी म्हणून त्यांना एक विनंती केली की तुमचे जेवढी प्रेस स्टेटमेंट्स निघत असतील त्याच्या कॉपी तुम्ही मला सांगत जा. त्यामुळे तिथं काय चाललेलं आहे सरकारचं हे मला कळत असतं. आणि त्यातून अनेक गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं युनिव्हर्सिटीचं तर किंवा आता ODOPचं, यातनं उत्तर प्रदेशाचा आर्थिक विकास फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि तिथं इन्व्हेस्टमेंट करायलाही मोठ्या संख्येने लोक यायला लागलेले आहेत. हे आणि तो परिवर्तन होत आहे. बरोबर. आणि चांगलं परिवर्तन. आता तुम्ही उत्तर मुंबईचा उल्लेख केलात. उत्तर मुंबईत खासदार म्हणून तुम्ही ती निवडणूक लढवलीत आणि मोठ्या सर्वाधिक संख्येने तुम्ही जो काय फरक असतो मतदानातला, तर त्याने तुम्ही जी निवडणूक जिंकलेली आहे. पण गोविंदाबरोबरची निवडणूक जी आहे त्याची बरीच चर्चा झाली, मग त्याच्यात पराभव स्वीकारावा लागला, पण ती अजूनही लोकांमध्ये त्याची चर्चा होत असते. तर त्याविषयी काय सांगाल? नाही, असं आहे की मी निवडणूक हरली ही गोष्ट तर खरीच आहे, हरलो ही गोष्ट खरीच आहे. ती हरल्यानंतर म्हणजे मला वाईट तर वाटलंच. माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांना ज्या वेळेला फायनल रिझल्ट आला त्यावेळेला आज मतमोजणीत जे कार्यकर्ते होते त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं. आणि मी त्यांची भावना अधिक समजतो, कारण माझा विजय जो होता तो मी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी एक साधा कार्यकर्ता होतो. तर साधा कार्यकर्ता मुंबईत 3 वेळेला विधानसभा, 5 वेळेला लोकसभा हे जिंकला, असं मुंबईत आत्तापर्यंत कुठल्याही राजकारणाचं झालेलं नाही. जास्तीत जास्त 2 किंवा 3 वेळेला लोकसभेचे जिंकलेले आहेत. तर हे कशामुळं? तर परिश्रमामुळं, लोकांच्याशी जोडलेल्या संबंधामुळं. म्हणजे मी काही कोणाला उठून पैसे देण्याच्या क्षमतेतलाच नाही आहे. तर त्यामुळं माझी प्रामाणिकता, माझं काम, त्याचबरोबर कार्यकर्त्यांची जोड आणि जे खऱ्या अर्थानं सार्वजनिक संस्था आहेत त्या संस्थांनाही मी वेळोवेळी मदत केली. आता तरी मी हारलो. आता हारलो ही गोष्ट खरीच आहे. तर गोविंदानी 2-1 महिन्यापूर्वीच त्यांचा एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक स्टेटमेंट आले आणि त्यांनी म्हटलंय की मी आता राजकारणात नाही. पहिल्या वर्षानंतर, दुसऱ्या वर्षानंतर त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात यायला लागलं, काही काम करत नाहीत, भेटत नाही. त्यांनी एक वेळेला मग ऑफिशियली सांगून टाकलं 4थ्या वर्षी की मी निवडणूक लढवण्यात चूक केली. माझ्यामुळं मी तर काही काम करू शकलो नाही. लोकसभेत सभागृहातही जात नव्हतो आणि त्यामुळं लोकांचीही कामं झाली नाहीत. माझंही नुकसान झालं, माझाही व्यवसाय मी काही चांगला करू शकलो नाही. आता ही पावती माझ्याकडे आलेली आहे. तर त्यामुळं अनेक कारणांनी पराभव झालेला होता. त्या अनेक कारणाबद्दल मीही जाहीरपणाने एकदा बोललो आणि जाहीरपणाने बोलल्यानंतर कुणीतरी म्हणालं की नाही नाही हे बरोबर नाही आहे. मी म्हटलं बरोबर नाही तर बरोबर काय आहे ते सांगा तुम्ही. मृणाल गोरे विरोधी पक्षाच्या, सोनिया गांधी मुंबईमध्ये कुठेही भाषणाला आल्या नाहीत पण वसईला आल्या. वसईची लोकसंख्या तुम्हाला माहिती आहे आणि वसईला काय चालतं हेही माहिती असेल, म्हणजे कशा पद्धतीनं जमिनीचं चालतं वगैरे. त्यामुळं ते एक जे वातावरण होतं
त्या वातावरणावर मी हरलो आणि मला ते दिसत होतं की सगळे अशा प्रकारचे लोक एकत्र आलेले आहेत. नाहीतर म्हणाल ते काँग्रेसच्या व्यासपीठावरती जाऊन बोलतील, कोणाला सांगितलं तर विश्वास नाही वाटायचा. पण हरलो ते हरलो, मी काम करत राहिलो. तुम्ही अटलजींच्या वेळेला केंद्रीय मंत्री राहिलेला आहात, तो एक काळ तुम्ही पाहिला आहे. आता नरेंद्र मोदींचं सरकार 2014 पासून आहे. काय तुम्हाला फरक त्याच्यामधला तुम्ही करू शकता किंवा काय एक फरक जो वरवर दिसतो तो फरक हा आहे की अटल बिहारी वाजपेयी 23 पक्षांचं सरकार चालवत होते आणि आत्ता नरेंद्र मोदीजी एनडीए पण म्हणतो आहोत, पण त्यात पक्षांची संख्याही कमी आहे, त्या पक्षातल्या खासदारांची संख्या पण कमी आहे आणि पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीवर. हा त्यातला एक महत्त्वाचा फरक आहे. आणि त्यामुळं जे पूर्ण बहुमत नसताना पण सोयीप्रमाणे काम करायचं आणि आता पूर्ण बहुमत आहे, आपल्याला हक्क आहे. मग जम्मू काश्मीरचं 370 कलम गेलं, राम मंदिर झालं. पूर्वी राजीव गांधींनी एकदा सांगितलं होतं की आमच्यातून 1 रुपया निघतो ते 30 पैसे फक्त खाली जातात. आता 100च्या 100 जात आहेत, कारण बँका शहरामध्ये आहेत, खेड्यामध्ये पण आहेत आणि थेट दिल्लीहून त्यांचं पेमेंट त्या माणसाला मिळतं. हा जो फरक आहे, हा फरक फार मोठा आहे आणि हा फरक समजावून घ्यायला ऑपोजिशन तयार नाही आहे. आणि ऑपोजिशनला केवळ मोदींचं सरकार पाडायचं किंवा भाजपाचं पाडायचं एवढंच हे घेऊन चाललेलं आहे. पण जी कामं मोदींच्या काळामध्ये सरकारी पातळीवरती झाली आहे ती एवढी मोठी आहेत आणि ती इतक्या लोकांच्यापर्यंत पोचलेली आहेत की हे कितीही बोलले तरी त्यात काही फरक होणार नाही. एक कार्यक्षमता, आणि त्या कार्यक्षमतेमध्ये तुम्ही बघा ना, पूर्ण पक्षाचं समर्थन हा एक झाला, पण का योग जगभर आता गेले नाहीत. योग तर 370 कलमाचा मी आता उल्लेख केला की जी भाजपची म्हणून वैशिष्ट्य होती, ती वैशिष्ट्य सगळी अंमलात येतात. आजच्या वर्तमानपत्रच उत्तराखंडची बातमी आहे की नागरी कायदा एकच सगळ्यांना लावणार. त्यामुळे हा जो बदल होतोय तो बदल विरोधक जे आहेत ते ज्या पद्धतीनं मांडतायत ती पद्धतही आणखीन अशी आहे की, आणि शिवाय महाराष्ट्रातल्या राजकारणाचा तर भाग सध्या न बोलण्यासारखाच आहे. पण लोकसभेमध्ये अटलजी विरोधी पक्षाचे नेते होते, ते ज्या पद्धतीनं बोलत होते, वागत होते, आणि आत्ताचे विरोधी पक्षाचे नेते किंवा खासदार कसं वागतायत लोक बघत असतात हो. आणि लोक बघत असतात, त्यांना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे निवडणूक हाच असतो. तुम्ही हा सगळा पट जो आहे तो बघितलेला आहे, त्यामुळे ते स्वाभाविकच तुम्ही लगेच ते अंतर जे आहे तुम्ही विरोधकांचं तेव्हाचं वर्तन, आत्ताचं वर्तन किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून तेव्हा अटलजींच्या काळातलं सरकार आणि आत्ताचं, हा तुम्ही फरक जो आहे तो विशेषत्वाने सांगू शकता. आता महाराष्ट्राला राजकारणात तुम्ही उल्लेख केला की बोलावं लागू नये, पण आता चर्चा इतकी आहे महाराष्ट्र राजकारणात आणि गेल्या या 3-4 वर्षामध्ये खूपच राजकारण बदललं, ढवळून निघालं आणि खूप मोठे बदल झाले. 2 पक्ष जे प्रमुख पक्ष होते ते फुटलेले आहेत, त्यांची वाताहत झाली. तर याकडे कसं पाहता तुम्ही? असं आहे की मी दैनंदिन राजकारणात सध्या नाही, म्हणजे हे जे बदल होतात त्या दृष्टीने, पण तरीही माझं याबद्दल मत आहेच. माझं मत हे आहे की भारतीय जनता पक्षाकडे ज्या पद्धतीनं काम केलं जातं ती पद्धत आणि एक लीडर, फक्त शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे एक लीडर होते, पण ते एक लीडर काम करणारे होते.
त्यांच्या नावावर जे दुसरे लीडर आले ते बाळासाहेबही बोलत असत, पण त्या बोलण्यात ताकद होती आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. आता तसं पाहिलं तर तसं नाही आहे. म्हणजे शिवसेनेचं पहा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, कोणी कल्पना केली असेल की त्यांचं पुस्तक प्रसिद्ध करायला म्हणून, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी आता पाय उतार होणार आहे, हे बदलले पाहिजे, काय भाकरी बदलली आपली फिरवली पाहिजे, हां केलं बदललं पाहिजे. आणि थोड्याच दिवसात असं व्हावं की त्यांच्यावरती त्यांच्याच अगदी जवळच्या लोकांनी म्हणावं की ते सांगतील तेवढंच चालत होतं, आमच्याकडे घटना भेटना काही नव्हती. आणि हा जो बदल आहे तो खरं म्हणजे भाजपला पाठिंबा देणारं मदत आहे. आता ते करतात अशा पद्धतीनं आणि स्वाभाविकपणानं त्याचा लाभ भाजपाला होईल. त्याचा लाभ भाजपाला नवीन आलेले पक्षातले समजा आहेत त्यांनाही याचा अनुभव येईल किंवा भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून कसं वागतं आणि आपल्या ह्याच्यात काय होतं. दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक वेगळा मुद्दा म्हणून सांगतो. पूर्वी असं पद्धत काय, आपल्या कामाची पद्धत काय, तर एक चालकानुवर्तित्व, म्हणजे एक चालक सांगेल तसं आपण सगळ्यांनी करायचं. आता मोदींच्या ह्याच्यातही एक चालकानुवर्तित्व आहे, शरद पवारांच्यातही एक चालकानुवर्तित्व आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या त्यांच्यातही एक चालकानुवर. पण हे यशस्वी होत चाललेलं आहे, प्रगती चाललेली आहे आणि यांच्यात फाटाफूट होतं. ही जी भावना आहे काम करण्याची, त्याच्या मागची जी प्रेरणा आहे त्यामुळे हे होतं आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न घेऊया तो म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. म्हणजे खूप मोठा सन्मान आहे, तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. काय वाटतं म्हणजे त्यांचं सुद्धा म्हणजे तुम्हाला तर पद्मभूषण मिळालं आहे, त्याच वेळेला त्यांनाही हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो. असं आहे की अडवाणींना भारतरत्न मिळाल्याचा स्वाभाविक आनंद आहे. आयुष्यभर त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या कामाची ही परिणिती आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून, नंतर अध्यक्ष म्हणून, आणि अध्यक्षसुद्धा कशा प्रकारचा जागृतपणाने समाजाला हलवू शकतो. अटल बिहारी वाजपेयी तसेच समाजाला हलवू शकतात, कार्यकर्त्यांना सांगू शकतात. त्यामुळे दोघांच्यात समानता बरीच आहे, पण पद्धत वेगळी आहे. हे जरा शांत पद्धतीनं बोलतील, अटल बिहारींचं वक्तृत्व वेगळं. पण यामध्ये काही लोकांना असं वाटतं की बाबा त्यांना बाजूला सारलं होतं वगैरे, असं काही नाही आहे. आणि ज्या वेळेला अडवाणींच्याबद्दल थोडासा एक मतभेदाचा मुद्दा आला होता, तो फक्त एवढाच की ते पाकिस्तानमध्ये गेले असताना जे बोलले तेवढं सोडलं तर अडवाणींच्याबद्दल आदर आहे. आणि म्हणून जे अटलजींना मिळालं ते यांना दोन्ही प्रकारे की असताना मिळालेलं आहे. म्हणजे अनेकांना हे जे पदकं मिळतात ती गेल्यानंतर मिळतात आणि अजूनही चालण्याच्या स्थितीतले आहेत. पण ठीक आहे, आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे, पण आजारी आहेत 95व्या वर्षी. 95 वर्ष फारच अवघड असतात. मी हे यासाठी म्हणतोय की अडवाणी कार्यकर्त्यांना इतकं समजून घेत असत आणि त्याचबरोबर समजावून सांगत असत. आणि असं करताना एक गोष्ट बघा, त्यांच्या काळातली आत्ताच्या लोकांना माहिती नाही. एका प्रकरणामध्ये अडवाणींचं नाव आलं एका डायरीमध्ये की त्यांना पैसे दिलेले आहेत वगैरे वगैरे. ते आल्याबरोबर आणि हा प्रकरण झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. आणि जोपर्यंत
माझं नाव क्लिअर होत नाही तोपर्यंत मी काही करणार नाही म्हणून सांगितलं. अशा पदावर असताना असं कोणीतरी म्हटलेलं आहे आणि जे खोटं आहे ते त्यांना माहिती आहे. ही सात्विकता आहे हो, ही सात्विकता फार मोठी आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्या सात्विकतेचा न्याय आणि सात्विकतेची खरी पाठबळ ही त्यांना अशा प्रकारचा भारतरत्न दिलं त्यामुळे. आणि मला मिळालं त्याचा मला आनंद आहेच. काम करतोय, काम करत राहणार आहे. आणि मला विचाराल तर मी मगाशी थोडं सांगितलंच तुम्हाला, मला विचाराल तर मी जे काम हाती घेतलं ते मी तडीच नेलं आणि ते तडीच नेत असताना कुठेही भ्रष्टाचार नाही आणि नवीन नवीन कल्पना. मुंबईत आपण आहोत, गॅस पाहिजे, प्रदूषण होतं आहे म्हणून मी पहिल्यांदा पाईप गॅसची कल्पना काढली. आज मुंबईमध्ये 23 लाख लोकांच्या घरात गॅस आहे. तो गॅस आला त्याचा तिथे आनंद आहे. आणि ज्यांना गॅस मिळत नव्हता त्यांच्याकडे गॅस ह्याच्यातून डब्यातून जातोय अशी पद्धत. कुठे लोकलमध्ये गर्दी आहे हे माहिती नव्हतं काय लोकांना, सगळ्यांना माहिती होतं. कामावर जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे हेही सगळ्यांना माहिती होतं. पण फक्त राम नाईकला सुचलं की आपण स्पेशल महिला लोकल काढूया. आता ही जी भावना आहे, आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मुंबईत आहोत, गोराई मनोरी समुद्राच्या खाडीच्या पलीकडे, तिथे मुंबईचा हिस्सा येतो. तिथे मुंबईचं पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. का तर खाडी आहे मध्ये. आणि तिथे जी जमीन म्हणा, त्या जमिनीचं पाणी जेवढं शुद्ध असायला पाहिजे तेवढं शुद्ध नाही, खराब. समुद्रातल्या प्रवाहाचा एक स्वाभाविक परिणाम. मी मंत्री झालो, अगोदर मी ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला तिनेकर मुंबईचे लोकायुक्त होते आणि मी त्यांना म्हटलं मुंबईचा भाग आहे, मुंबईचं पाणी पोचलं पाहिजे तिथे. म्हटलं काय जे खर्च असेल, नाही म्हणा ते खर्च फारच जास्त होतो आणि 3000 लोकांच्यासाठी हा खर्च. म्हणलं ते काही भीक मागत नाही आहेत, ते काम करतायत, मच्छीमार आहेत, हे आहेत, तर दिलं पाहिजे. पण म्हणाल नाही हे ॲडमिनिस्ट्रेशनच्या तत्वात बसत नाही म्हणून नाही करू शकत. मी पेट्रोलियम मंत्री झालो. मी पहिल्यांदाच मुंबई हायमध्ये ज्या तेलाच्या विहिरी आहेत त्या बघायला गेलो पहिल्यांदाच. आणि त्या 150 किलोमीटर लांब आहेत. तर मी तिथे गेल्यानंतर विचारलो हे सगळं तेल आणि गॅस निघतोय तो जातो कसा आणि कुठे. तर ते म्हणे उरणला जातो. म्हणजे उरणला कसा जातो ते म्हणे पाईप टाकलेले आहेत. मी येताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे बरोबर होते. मी त्यांना विचारलं हो इथून इतके लांब गेले तर ते गोराई मनोरी फक्त 4 किलोमीटरचं अंतर आहे, तर त्यांना पाणी टाकले तर पाणी जाईल. ते मी अंमलात आणलं. पण ते मी अंमलात आणत असताना समाजाशी कसं जोडलं पाहिजे थोडं सांगतो, मग पुरं करतो. भाई बंदरकर हे तसे शेतकरी कामकरी पक्षाचे आमचे विरोधक, पण त्यांचा जन्म मनोरीला झाला आणि म्हणून हे आता उद्घाटन करायचं आहे. ते आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होते, बेताचाच आजार होता. मी त्यांना म्हणलं भाई तुमच्या गावी पाणी आलेलं आहे, तुम्ही उद्घाटनाला या. अरे म्हणाले नाही मी तर आता आजारी आहे. म्हटलं तुम्ही आजारी आहात म्हणजे काय तुम्ही चालताय बोलताय. म्हटलं आपण इथून ॲम्ब्युलन्स करू, तुम्ही ॲम्ब्युलन्सला का. म्हटलं 5 मिनटं बोला. पण तुमच्या गावात तर ते आले आणि ते बोलले काय, राम नाईकनं गंगा आणलेली आहे, आता मी मरायला मोकळा झालो. आता हे जे आहे की एखाद्या विषयाची जाण ठेवून काम करायचं, ते केल्याचा मला आनंद आहे. खरोखरच रामभाऊ, म्हणजे तुम्ही हा जो संवाद साधलात त्याच्यातून एक जो तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास राजकारणातला जे काय तुम्हाला आलेले अनुभव, वेगळ्या पदांवर तुम्ही काम केलं आहे, तर हा सगळा पट जो आहे तो आमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर तुम्ही मांडलात.
तर पुन्हा एकदा पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं नाव डंका आहे, तर आता आमचा हा डंका तुम्ही किती लोकांच्यापर्यंत घेऊन जाताय पाहूया. पण बोलावलं आणि खऱ्या अर्थानं चांगली चर्चा झाली आहे, म्हणून तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण रामभाऊंशी ही चर्चा केली. तुम्हाला हा संपूर्ण एपिसोड कसा वाटला याविषयी जरूर लिहा तुम्ही, आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.